खरं तर मला सांगायला आनंद होतो की गेले काही दिवस भारतीय कामगार सेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष होता आणि आज आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे की आज मुंबई विमानतळाची असणारी इंडिगो असेल किंवा त्या भागामधील असणारे अनेक जे कर्मचारी जे काम करतात या सर्व कर्मचाऱ्यांना 100% असं वाटायला लागलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा सातत्याने पुढे जात चालला आहे। प्रत्येक क्षेत्रातील असणाऱ्या व्यक्तींवरती समाधानकारक असे रिझल्ट्स हे महाराष्ट्रामध्ये येताना दिसत आहेत। 12 बलुतेदारांना वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे आणि म्हणून हे सर्व कामगार क्षेत्रसुद्धा आता मागे राहणार नाही असं भावना आम्ही या सर्व मंडळींना काम करत असताना किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना पार्टीची विचारधारा ही समजून सांगितलेली आहे। इंडस्ट्री जिवंत राहिली पाहिजे आणि इंडस्ट्री जिवंत राहत असताना आपलंही चांगलं झालं पाहिजे अशा दोन्ही बाजू लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना काम करावं लागेल आणि काम करायचं आहे असं त्यांना सर्वांना आम्ही अतिशय विनम्रपणे सांगितल्यानंतर त्यांचंही मत तसं झालं की आम्हालासुद्धा एक चांगल्या विचाराबरोबर येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही सर्वजण आज फार आनंदी आहोत। योगेशजी आणि त्यांची पूर्ण टीम ही आता येणाऱ्या काळामध्ये त्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील आणि आज एक आनंद यासाठी आहे की एअरपोर्टच्या बाहेर ही सुद्धा पराग अळवाणी असतील त्यांची पूर्ण टीम गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून त्या भागामध्ये काम करते। अतिशय चांगलं वातावरण त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून निर्माण करतात आणि आज एअरपोर्टच्या आतमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं। गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी मक्तेदारी सध्या सुरू असलेली पाहायला मिळत होती, ती मक्तेदारी तोडून काढण्याचं काम केलंय का तुम्ही? खरं तर मी असं म्हणणार नाही की कोणाची मक्तेदारी तोडली वगैरे असं मला म्हणायचं नाही आहे। आम्हाला कामगारांचं येणाऱ्या काळामध्ये हित करायचं आहे ही भावना आम्ही लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे जसं हे सर्वजण असंघटित कामगार म्हणून काम करत आहेत, असंघटित कामगारांच्या बाबतीमध्ये सातत्याने काम हे भारतीय जनता पार्टीनेच केलं आहे। त्यांना आवश्यक असणारी सोसायटीज कशा निर्माण करता येऊ शकतील, जे जे आवश्यक आहे त्यांना मेडिकल हेल्प कशा देता येऊ शकतील, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा करता येऊ शकतील, त्यांचं कुटुंब येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या दिशेने कसं जाईल। मला आठवतं की अटलजी नेहमी असं म्हणायचे, त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये ते जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला जनश्रीसारखी एक योजना ती सुरू केली होती आणि ते असं म्हणायचे की रिक्षावाल्याचा मुलगा रिक्षावाला होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवा, मजुराचा मुलगा मजूर होऊ नये यासाठी आपल्या विचारधारेने प्रयत्न करायला हवा। त्याच पद्धतीने याही कामगार क्षेत्रामध्ये ही भावना रुजत ठेवणं की हा कामगार क्षेत्र जे आहे, कामगार क्षेत्रामधील असणारा प्रत्येक कामगार जो आहे त्याला त्याची जी पिळवणूक होत असते ती पिळवणूक न होता त्याचे जी स्वप्न आहेत त्या स्वप्नाचा आम्ही कुठेतरी आधार व्हावं असं आम्हाला वाटतं। एक राजकीय प्रश्न, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जात नाहीत कारण की त्या ठिकाणी कामाख्या देवीची शिंग आहेत ती लॉनमध्ये पुरली गेलेली आहेत असं संजय राऊत म्हणतात, कसं बघताय? खरं तर आज मला माहीत नाही, मीही सकाळी हे सगळं ऐकलं। संजय राऊत यांच्या प्रश्नांचं किती तुम्ही गांभीर्याने का घेता मला माहीत नाही, गांभीर्याने फार घ्यायचं नसतं असं मला वाटतं।
तर दुसरीकडे पाहायचं तर कुठंतरी एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का असे प्रश्न देखील निर्माण होत आहेत. काल देखील ते बैठकींना अनुपस्थित होते. आज देखील जर पाहायचं या अगोदरच्या बैठकांसाठी पाहायचं मंत्रिमंडळाच्या तर ते अनुपस्थित राहताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे चर्चा अशी होते की त्यांची नाराजी ही पालकमंत्र्यांसंदर्भात आहे आणि ती अजून अद्यापपर्यंत सोडून गेलेली नाही. खरं तर मी एकनाथ शिंदेजींना अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि आदरणीय अजितदादा या सगळ्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बाउंडिंग आहे असं मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित आपलं सर्वजणांच्या मनामध्ये काहीतरी चुकीचे समज असू शकतात. हे तिघंजणं ही त्रिमूर्ती आहेत. तिघंजणं एकत्रपणे जनतेचं भलं कसं व्हावं या दृष्टिकोनातून काम करणारे चांगले नेते आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची तिघांनाही चिंता आहे आणि आपणही ती चिंता ठेवावी असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.